welcome to this video. So today we are discussing about Chevening scholarship. So let's see what are the features of Chevening scholarship and know you about Chevening scholarship information in detail. So let's start. Let's see what are the features. First, benefits, criteria, application dates, document list and available courses. These are the 5 features of Chevening scholarship. Now let's see what is Chevening scholarship. Chevening is a UK government flagship international scholarship program starts in 1983. Chevening scholarship हे UK गव्हर्नमेंट देत आहे इंटरनॅशनल स्टुडंट्ससाठी आणि हे सुरू झाले 1983 मध्ये. ऑफर फुल्ली फंडेड 1 year मास्टर डिग्री ॲट टॉप UK युनिव्हर्सिटी. इथे तुम्हाला 100% स्कॉलरशिप मिळणार तुमच्या 1 वर्ष मास्टर डिग्री साठी. एम्ड ॲट डेव्हलपिंग ग्लोबल लीडर्स, इन्फ्लुएन्सर अँड प्रोफेशनल. ह्या गोष्टीवरती जास्त एम्ड असतं की आपलं एम डेव्हलपिंग ग्लोबल लीडर्स, इन्फ्लुएन्सर आणि प्रोफेशनल्स ठेवावं लागतं. मग कीज बेनिफिट्स. 100% ट्युशन फीज कव्हरेज. इथे तुमची 100% ट्युशन फीज सुद्धा पूर्ण कव्हर होणार. मंथली स्टायपेंड, लिव्हिंग अलाउन्स. तुम्हाला मंथली स्टायपेंड सुद्धा भेटेल तुमच्या राहण्या खाण्यापिण्यासाठी, तुमच्या लिव्हिंग आणि मेस साठी. विजा कॉस्ट कवर्ड. इथे तुमचं विजा कॉस्ट जे काय असेल ते सुद्धा तुमच्या स्कॉलरशिप मध्ये कव्हर्ड होणार. ट्रॅव्हल एक्सपेन्स टू अँड फ्रॉम द UK, अरायव्हल अँड डिपार्चर अलाउन्स. तुमचं जे काय ट्रॅव्हल एक्सपेन्स असेल UK टू इंडिया, इंडिया टू UK, ते सगळं तुमच्या स्कॉलरशिप मध्ये कव्हर होणार. ॲक्सेस टू ग्लोबल नेटवर्क इव्हेंट्स. तुमचं नेटवर्किंग सुद्धा वाढणार आणि बिकम पार्ट ऑफ चेवनिंग ॲल्युमिनी नेटवर्क अक्रॉस 160+ कंट्री. तुम्ही चेवनिंग ॲल्युमिनी नेटवर्कचे पार्ट सुद्धा होणार. एलिजिबिलिटी क्रायटेरिया. मस्ट बी सिटीजन ऑफ चेवनिंग एलिजिबल 160 कंट्री इन्क्लुडेड इंडिया. तुम्ही चेवनिंग स्कॉलरशिप हे देत आहे तर चेवनिंग स्कॉलरशिप हे एलिजिबल 160+ कंट्री आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा एलिजिबल आहे. होल्ड अ बॅचलर डिग्री इक्वल टू अप्पर सेकंड क्लास. तुम्हाला तुमच्या बॅचलर डिग्री नंतरच तुमचा मास्टर डिग्री हे सुरुवात होते, तर तुम्हाला तुमची बॅचलर डिग्री देणं हे खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला तुमचा मास्टर डिग्री स्टार्ट होईल. आता मिनिमम 2 years और 2800 hours ऑफ वर्क एक्सपिरियन्स. तुम्हाला 2 वर्ष किंवा 2800 तासाचं वर्क एक्सपिरियन्स कंपल्सरी मॅन्डेटरी द्यावंच लागतं. नंतर मस्ट रिटर्न टू युअर होम ॲट लीस्ट 2 years आफ्टर युअर स्टडी. तुमची स्टडी, तुमची डिग्री हे 2 वर्षाची हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी जावंच लागतं कंपल्सरी. स्ट्रॉंग लीडरशिप अँड नेटवर्किंग पोटेन्शियल हे तुमच्यात पाहिजे. ॲप्लिकेशन कॉम्पोनेंट्स. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, डॉक्युमेंट प्लस तुमचे जे काय बेसिक डॉक्युमेंट असणार. बेसिक डॉक्युमेंट्स जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, रिझल्ट म्हणजे मार्कशीट तुमची, टी शीट, तुमचं जे काय बेसिक डॉक्युमेंट असेल ते, प्लस 2 letters ऑफ रेकमेंडेशन्स. म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलेजमधून जे तुमचे प्रिन्सिपल किंवा तुमचे टीचर्स आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला रेकमेंडेशनचं लेटर घ्यावं लागतं. SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. तुम्हाला हे सुद्धा द्यावं लागतं तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज. इंग्लिश लँग्वेज प्रूफ, आयल्स और टॉफेल्स. तुम्हाला तुमची इंग्लिश लँग्वेज प्रूफ असण्यासाठी आयल्स किंवा टॉफेल्स ह्याची एक्झाम
द्यावे लागतील आणि त्यात तुम्हाला 7 अबव बँड्स लागतात, तरच तुमची इंग्लिश लँग्वेज ही प्रूफ होते. युनिव्हर्सिटी ॲडमिशन कंडिशनल अनकंडिशनल ऑफर लेटर, तुम्हाला हे पण गरजेचं आहे घेणं. कंडिशनल म्हणजे तुमचं परमनंट ऑफर लेटर आणि अनकंडिशनल म्हणजे तुमचं टेम्पररी ऑफर लेटर, हे सुद्धा द्यावं लागतं. मग 4 एसे लीडरशिप अँड इन्फ्लुएन्स, नेटवर्किंग, वाय स्टडी इन UK, करिअर प्लॅन, हे 4 एसे वरती सुद्धा तुमचं सिलेक्शन ठरतं. तुमच्या करिअर प्लॅन लेटरमध्ये त्यांना तुमचं एक छानपैकी मत कळतं की तुम्ही किती व्यवस्थित करिअर प्लॅन केलंय, काय केलंय, ह्यावरती सुद्धा तुमचं स्कॉलरशिपचं ॲडमिशन ठरतं. सो दिस ऑल इज मस्ट फॉर युअर स्कॉलरशिप. सो आता पुढे जाऊयात. ॲप्लिकेशन टाइमलाईन प्रोसेस, ऑगस्ट टू नोव्हेंबर ॲप्लिकेशन्स आर ओपन. इथे तुमचं ॲप्लिकेशन्स ओपन होतात, तुम्हाला इथून ॲप्लिकेशन द्यायची सुरुवात चालू होते. मग नोव्हेंबर टू जानेवारी तुमची शॉर्ट लिस्टिंग होते. कोण एलिजिबल आहे, कोण एलिजिबल नाहीये, त्यांची शॉर्ट लिस्टिंग चालू होते. फेब्रुवारी टू एप्रिल इंटरव्ह्यूज असतात. इथे तुमचं स्टेप बाय स्टेप इंटरव्ह्यू स्टार्ट होतात. जून मध्ये तुमचा फायनल रिझल्ट असतो आणि सप्टेंबर मध्ये स्टार्ट्स UK मास्टर्स प्रोग्राम कॉलेज, इथून तुमच्या कॉलेजची सुरुवात होते. सो अशा प्रकारे आपण आज चेवनिंग स्कॉलरशिप बाबतीत प्रोसेस सांगितली आहे, इन्फॉर्मेशन दिली आहे. अजून माहिती घेण्यासाठी ह्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही जर पुण्यात असाल तर नियर SP कॉलेज ऑपोजिट टिळक स्मारक, सदाशिवपेठ, पुणे इथे आपलं ऑफिस आहे, इथे तुम्ही विजिट देऊ शकता. आणि अजून तुमचे काय डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा, आपण तेही सॉर्ट आउट करूया. सो थँक यू फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ.